हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजचा जो व्लॉग आहे तो मी जेव्हा आम्ही ट्रिपला गेलो होतो तेव्हा हा व्लॉग मी शूट केला होता. सो आज मी हा व्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते. तर आम्ही केरळला फिरायला गेलो होतो आणि हा डे 1चा व्लॉग आहे. तर जेव्हा आम्ही कोची एअरपोर्टवर पोहोचलो, तिथून आम्ही जेव्हा आमच्या रूमवरती जात होतो तेव्हा आम्ही ही फोर व्हीलर बुक केली होती. तर ही रेंटल होती आणि आम्ही आमच्या रूमवरती जातोय आता. तर खूप छान बाहेर ग्रीनरी होती आणि इतके फ्लावर्स आलेले होते सगळ्या झाडांना. फुल फ्लावर्स होते आणि एक वेगवेगळ्या प्रकारचे जंगली झाडं पण इथे होते, जे आपण इथे विकत झाडं घेतो. हे तिकडे असेच इथे रस्त्यावर लागलेले होते आणि इतके वेगवेगळे प्रकारचे झाडं होते. इलायचीची शेती होती, चहाची शेती होती. तुम्ही जे डोंगरावरती बघत आहात, ती सगळी चहाची शेती आहे. इथे आम्ही कोची टू मुन्नार आलेलो आहोत आणि मुन्नारला आमचं हॉटेल होतं जिथं आम्ही स्टे करणार होतो. तर इथे आम्ही थोडा वेळ थांबवलं होतं. तर इथे चहाचे मळे तुम्ही पाहू शकता. इतके सुंदर मळे होते, इतका सुंदर व्ह्यू होता. कॅमेरामध्ये ॲक्चुअली तो कॅप्चर व्यवस्थित होत नाहीये. खरं जे रिअल आईजला जे दिसतं ते एकदम ब्युटिफुल होतं. त्याच्यानंतर इथे आम्ही आलेलो आहोत आमच्या हॉटेलमध्ये. इथे आम्हाला बग्गी आली होती रिसीव्ह करायला. तर आम्ही आमच्या रूमवरती निघालेलो आहोत. तर हे जे हॉटेल आहे हे टॉल ट्रीज नावाचं हॉटेल आहे मुन्नारमध्ये. तर हे जे हॉटेल आहे ते सगळीकडे त्यांनी खूप सारे प्लांटेशन केलेले होतं. इलायचीची बरेच प्लांट्स होते आणि कॉफीचे बरेच प्लांट्स होते. तर खूप सुंदर असा ठिकाण आहे हे. इथे थंडी खूप होती आणि जसं की हिल स्टेशन असतं महाबळेश्वर वगैरे आपल्याकडे कसं आहे, महाबळेश्वरपेक्षा पण खूप सुंदर हे हिल स्टेशन आहे मुन्नार. इकडे इतकी ग्रीनरी आहे, इतकी ग्रीनरी आहे, तुम्ही इमॅजिन करू नाही शकत एवढी सुंदर इकडे व्ह्यू आहे. तर इथे जे ट्रीज त्यांनी लावलेले आहेत, जितकं त्यांनी मेंटेन केलेलं आहे, हॅट्स ऑफ टू देम. खूप सुंदर त्यांनी हे हॉटेल सजवलेलं आहे. प्लांट्स सगळीकडे प्लांट्स आणि प्रत्येक प्लांटला इतके सारे फ्लावर्स लागलेले होते. इतके वेगवेगळे प्रकारचे तिथे फ्लावर्स होते, प्लांट्स होते, ज्याची नावं पण आपल्याला आता माहिती नाहीयेत. इतके वेगवेगळ्या प्रकारचे कलरफुल फ्लावर्स. तर खूप मजा आली या ट्रिपला. मुन्नार खूप सुंदर ठिकाण आहे बघण्यासाठी. तुम्ही नक्की इकडे एक दिवस जाऊ शकता. आम्ही इथे 3 डेजसाठी होतो आणि खूप आम्हाला मजा आली. इथे आम्ही आता आमची बग्गी थांबलेली आहे आणि आता आम्ही आमच्या हॉटेलवरती जात आहे. तर आकाश आणि अनुष्का आहेत. त्यांनी पण अनुष्काने खूप एन्जॉय केलं. तर अनुष्काला पण हे ठिकाण खूप आवडलं आणि आता आपण आपल्या हॉटेलकडे जाऊया. तर रूम्स ज्या होत्या, रूम पण खूप छान होत्या, खूप क्लीन होत्या आणि बेबी फ्रेंडली होत्या आणि रूमच्या बाहेर जो व्ह्यू होता तो पण एकदम मस्त होता. खूप रिलॅक्स वाटलं रूमवरती जाऊन. कधीतरी आपल्या रेग्युलर जे आपलं लाईफ आहे त्याच्यातून थोडासा वेळ काढून दुसऱ्या ठिकाणी जर आपण गेलो तर तेवढंच माइंड आपलं फ्रेश होतं आणि आपल्याला एक नवीन उत्साह येतो. नंतर आपण जेव्हा आपल्या कामाला लागतो तर वर्षातून एक अशी ट्रिप आम्ही नक्की काढतो, जिथे थोडंसं रिलॅक्स वाटेल आणि थोडं आपल्याला वेगळ्या वातावरणात गेलं की आपलं मन पण खूप फ्रेश होतं आणि थोडीशी आपल्याला एन्जॉयमेंट पण होते. तर ही अशी आमची रूम आहे. विला विला टाइप आहे रूम. तर रूमच्या बाहेर पण तुम्ही पाहू शकता खूप सारे ट्रीज होते आणि आमच्या रूमच्या समोरच एक कॉफीचं ट्री होतं मोठं. खूप सारे तसे ट्रीज तर होतेच, पण समोरच कॉफीचं ट्री होतं आणि खूप सारे प्लांटेशन आहे. इथे खाली तुम्ही बघू शकता जे काही प्लांट्स आहेत ते इलायचीचे आहेत. तर इलायची आणि चहासाठी हे खूप फेमस आहे. हे जे मुन्नार आहे स्पेशली चहासाठी खूप फेमस आहे. तर आम्ही चहाच्या फॅक्टरीमध्ये पण गेलो होतो. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल.
तर हा असा आमचा रूमच्या बाहेरचा व्ह्यू आहे. तर तुम्ही पाहू शकता इतके सुंदर सुंदर झाडं आहेत ते. हे तुम्ही जे खाली पाहत आहात ते इलायचीची झाडं आहेत. केळीची झाडं होती, कॉफीची झाडं होती आणि ही आमच्या रूमच्या आतला व्ह्यू आहे. तर अनुष्काला पण हे ठिकाण खूप आवडलं होतं. ती खूप एन्जॉय करत होती आणि सुंदर असं फर्निचर होता वुडनमध्ये आणि ही आम्हाला पण रूम खूप आवडली आणि त्यांची सर्व्हिस पण खूप छान होती. टॉल ट्रीज नावाचं हे हॉटेल आहे. तर हे हॉटेल जे आहे हे खूप उंचावरती आहे त्याच्यामुळे खूप थंडी आहे इथे. हिल स्टेशन आहे हे आणि अ, पूर्ण ट्रिपमधलं हे खूप थंडीवालं ठिकाण होतं. तर इथे तुम्हाला स्वेटर, जॅकेट्सची गरज पडणार आहे. आणि मी ते तुम्हाला फुल रूम टूर दाखवलेला आहे, कशी रूम होती. एकदम छान रूम होती आणि आम्हाला आमच्या ट्रिपमधली सगळ्यात जास्त आवडलेली रूम हीच होती. आणि बाहेरचा व्ह्यू पण तुम्ही पाहू शकत असाल. खूप सुंदर व्ह्यू होता आणि आम्ही खूप एन्जॉय केलं ह्या ट्रिपमध्ये. याच्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलवरती गेलो थोडासा जेवण वगैरे करण्यासाठी कारण आम्हाला खूप उशीर झाला होता जेवण करण्यासाठी. तर हे त्यांचं रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंट पण खूप छान आहे. रेस्टॉरंटमध्ये खेळायला पण गेम्स होत्या, सापशिडी वगैरे, कॅरम, अशा बऱ्याच गेम होत्या. तर त्या पण आम्ही थोड्याशा खेळलो आणि त्याच्यानंतर आम्ही इथे लंचसाठी आलो होतो. इथे आम्ही फिश घेतलेलं होतं आणि लंच पण खूप छान होता. आम्ही सगळे व्हिडिओज नाही काढू शकले. पण हॉटेलमध्ये जे डिशेस त्यांनी सर्व्ह केल्या त्या सगळ्या पण खूप सुंदर होत्या. हा नेक्स्ट डेचा मॉर्निंगचा व्हिडिओ आहे. इथे आम्ही थोडंसं शूट केलं होतं. हा बाहेरचा व्ह्यू मॉर्निंगला असा दिसत होता. तर फुल सगळीकडे ट्रीज ट्रीज तर खूप आम्हाला छान वाटलं आणि त्याच्यानंतर आम्ही मुन्नारमध्ये जे पण काही बघण्यासाठी आहे ते एक्सप्लोर केलं डे 2ला. तर तिथे आम्ही चहाची जी फॅक्टरी आहे ती आम्ही पाहिली. त्याच्यानंतर रोज गार्डन आहे ते पाहिलं. त्याचे सगळे व्हिडिओ मी नेक्स्ट व्लॉगमध्ये टाकते. कारण हा व्लॉग खूप मोठा होईल. डे 2चा व्लॉग मी नक्की टाकते, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला चहाची फॅक्टरी, रोज गार्डन हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. जिथे आम्ही कथकलीचा परफॉर्मन्स बघितला होता आणि खूप सारं आम्ही शोज पाहिले होते. बरंच काही केलं होतं. ते मी तुम्हाला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. तर हा व्हिडिओ आता इथे मी संपवते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असे व्लॉग्स तुम्हाला जर बघायला आवडत असतील तर प्लीज मला नक्की सांगा. मी अजून ब्लॉग्स बनवेन जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर. आणि असाच सपोर्ट करत राहा. अनुष्काला खूप आवडलं होतं रेस्टॉरंट आणि ओव्हरऑल ट्रिप तिला खूप आवडली होती. फर्स्ट टाईम नाही आहे, पण जेवढं ती थोडीशी आता मोठी झाली आहे, तिला थोडंसं कळतंय. तर लास्ट टाईम जेव्हा आम्ही उदयपूरला गेलो होतो, तेव्हा तिला एवढं जास्त कळत नव्हतं, पण आता तिला बऱ्याच गोष्टी कळतायत. त्यामुळे तिने खूप एन्जॉय केलं आणि असेच आम्ही ट्रिप्स करत राहू. जर तुम्हाला असे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर प्लीज मला नक्की कळवा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल आणि मी Instagramवरती पण आहे. तिथे पण तुम्ही मला फॉलो करू शकता. माझा Instagramचा आयडी आहे अश्विनी हाके MUA. तर तिथे पण मी खूप सारे कंटेंट टाकलेलं आहे. ॲक्चुअली मी मेकअप आर्टिस्ट आहे, बट मी म्हटलं थोडेसे वेगळे व्हिडिओज टाकून बघूया, कारण की आपण आता एवढं फिरायला गेलोय तर तिथे आपण बरं शूट करतो आणि एवढे शूट केलेलं आहे आणि तुम्हाला पण दाखवायचं आहे आणि शूट केलेले व्हिडिओज दाखवायला खूप मजा येते, व्लॉग्स काढायला मजा येते. तर मेकअप आर्टिस्ट आहे म्हणजे मेकअपचेच कंटेंट टाकणं असं नाहीये. सगळ्या प्रकारचा कंटेंट मी टाकते. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे चहाचे मळे आहेत. जेव्हा आम्ही मुन्नार फिरत होतो तेव्हा इथे आम्हाला खूप छान व्ह्यू दिसला. तर इथे आम्ही थोडे व्हिडिओज, फोटोज क्लिक केले. तर या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.